हा महाराष्ट्र आहे आणि एक हिंसक प्रदेश नाही, हे ज्यांच्यामुळे घडलं, ज्यांच्या पुण्याईमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्न महाराष्ट्राला प्राप्त झालं, ती सगळी संत परंपरा आहे. त्या संत परंपरेमध्ये ज्यांचे विचार घडले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व वारसा आपण सांगतो. तो या महाराजांचा वारसा आणि या वारकरी संप्रदायाचा वारसा खरा एकच आहे. पंजाबमध्ये गुरु गोविंद सिंग होऊन गेले. त्या गुरु गोविंद सिंग आणि शीख संप्रदायामध्ये हे दोन्ही एकत्र झालेले दिसतात. आपल्या इथं वारकरी संप्रदायाने अध्यात्माची आणि आपली सगळी पृष्ठभूमी, मनाची पृष्ठभूमी तयार केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ही प्रत्यक्षामध्ये राज्य कारभारामध्ये कशी आणायची, जुलमी राज्याला कसा विरोध करायचा, त्याच्याबद्दल तुमच्या या सर्व प्रयत्नांना मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि या संत परंपरेला सुद्धा मनपूर्वक अभिवादन करतो. हा जो कीर्तन, शेतकरी कीर्तन महोत्सव आहे, नुसतं कीर्तन महोत्सव नव्हे, शेतकरी कीर्तन महोत्सव आहे. कारण आपण कीर्तनासाठी शेतातून मोती पिकवण्याचा आपला व्यवसाय आहे. आपण स्वतः जगतो आणि जगाला जगवतो, अशी या शेतकऱ्याची महती आहे. पण तरी सुद्धा ज्याला बळीराजा म्हणत, ज्याचा पाताळातच बळी दिला, त्याचेही आपण वंशज आहोत. आता पाताळात राहायचं नाही आपल्याला. ज्यांनी पाताळात आपल्याला लोटलं त्यासाठी उभे आहोत तिथं. हा प्रबोधनाचा उत्सव आहे, हा ज्ञानाचा उत्सव आहे, हा जाणतेपणाचा उत्सव आहे. आणि हा संत परंपरी आहोत, तलवारकरी नाही आहोत. पण वेळ पडलीच तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आपल्यामध्ये आणि सर्व मावळ्यांची परंपरा वेळ पडली तर त्यालाही आम्ही मागे पुढे बघत नाही. तेव्हा मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज मी तुमच्या समोर काही असे मुद्दे मांडणार आहे की मला आपल्या मित्रांनी, आपले राजे बुरांडे आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की असा असा महोत्सव आहे. तेव्हा ऐकतानाच माझ्या अंगावरती शहार आले की आपण या महोत्सवात जाऊन बोलायचं, मुळात आपली पात्रता आहे का तशी. पण तरी सुद्धा शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र काय आहे, या शेतीचं अर्थशास्त्र काय आहे आणि ते कुठं गणलंय आणि त्याचं चाक ही मातीमध्ये कुठं रुतलेलं आहे आणि ते बाहेर कसं काढायचं, याच्याबद्दल काही माझे मुद्दे, काही विचार मांडण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. मी अर्थशास्त्राचा आहे, त्याच्यामुळे थोडी आकडेवारी मला मांडावी लागेल, थोडं खोलात जावं लागेल. आता भजनाला गेल्यानंतर मला ताल येत नाही म्हणून चालत नाही ना. टाळ तर वाजवता यायला पाहिजे, तो तालात वाजवता यायला पाहिजे, सूर थोडा तरी लागला पाहिजे. तो भजन करायला जर एवढी पात्रता लागते, मनात भाव पाहिजे, तो तर मूळ पाहिजे. तसं अर्थशास्त्र शिकायचं म्हणलं तर तुमच्या मनात भाव तर नक्की आहे, म्हणतो तुम्ही मला बोलवले. पण थोडीशी ऐकण्याची, समजून घेण्याची, थोडी खोलात जायची तयारी ठेवा. हे बघा, अर्थशास्त्र शेतीचं काय वेगळं नाहीये. शेतीचं अर्थशास्त्र जर बिघडलं असेल, जर देशामध्ये एकेका वर्षात लाख 1.25 रुपये, 1.25 शेतकरी आत्महत्या करत असतील, तर शेतीचं अर्थशास्त्र नक्कीच बिघडलेलं आहे. म्हणजे मी मेल्यानंतर तरी काहीतरी कुटुंबाला मिळेल अशा एका उद्विग्न अवस्थेमध्ये जर आमचा शेतकरी एक नाही, दोन नाही, शेकड्यांच्या, हजारांच्या संख्येने आणि 1-2 वर्षात नाही तर गेले 2-3 दशक जर फाशी लावून घेत असेल, कीटकनाशक पीत असेल, तर आपल्याला हे अर्थशास्त्र कुठे बिघडलेलं आहे आणि ते सरळ कसं करायचं याचा विचार करावाच लागेल. तेव्हा शेतीचं फक्त अर्थशास्त्र बिघडलेलं नाहीये मित्रांनो. अर्थशास्त्र हे सगळंच बिघडलेलं आहे आणि त्याचा बळी शेतकरी ठरतोय, हे बळी लक्षात ठेवा.
कारण शेतीचं अर्थशास्त्र बिघडलं एवढं जर म्हटलं तर नकळत असं सूचित होतं की जणू काही शेतकऱ्यांनीच काहीतरी बिघडवलं किंवा शेतीमध्येच फक्त बिघडलेलं आहे. तुम्ही मला सांगा, माझ्या हृदयामध्ये, माझ्या हृदयाला रक्त जे पुरवठा करतात त्या रक्तवाहिनीमध्ये काहीतरी गाठी झाल्यात म्हणा किंवा त्याला थर साठलेले आहेत, तो काय फक्त हृदयाचा प्रश्न आहे का? त्याचा प्रश्न मी खातो का पितो का ह्याच्याशी आहे. मी रोज जर खाणारा पिणारा माणूस असेल आणि अजून काही गोष्टी करत असेल तर काय होणार आहे? माझ्या हृदयामध्ये माझ्या अन्न पदार्थातून तो आपण संत परंपरेत मानतो ना की तुझी सत्वशुद्धी जी आहे ती तुझ्या अन्नापासून सुरू होते. तू काय खातो इथपासून सुरू होते. सात्विक अन्न तू खातो का? चांगलं खातो का? चांगल्या मनाने खातो का? हे जसं आहे तसं शेतीचं अर्थशास्त्र जर बिघडलं असेल तर ते फक्त शेतीचं बिघडलेलं नाहीये, ते दुसरीकडे कुठेतरी बिघडलेलं आहे. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांनी या देशावरती राज्य केलं. त्याच्या आधी शेतकऱ्याची परिस्थिती काय होती, ब्रिटिश आल्यानंतर काय झाली आणि नंतर काय झाली, मी 5 मिनिटात फक्त आपल्या निसर्गातून निर्माण होणारा अन्न पदार्थ आपण खातो. जे मांसाहारी असतील ते शिकार करून खात असतील, पण कुठेतरी निसर्गाचा जीव जंतू वनस्पती या स्वरूपामध्ये आपल्याला काहीतरी खावं लागतं. ती प्राथमिक गोष्ट झाली. पण माणूस वेगळा काय? कारण माणूस त्याच्याबरोबर वस्त्र तयार करतो, घर बांधतो, त्याच्याबरोबर त्याला सांस्कृतिक गरजा आहेत. तो नाटक लिहितो, गाणं म्हणतो, हा टाळ तयार करतो, आपलं मृदुंग वीणा तयार करतो, टाळ तयार करतो, हे सगळं करतो ना. मग त्याला या सगळं करणाऱ्यांना खायला पण घालतो, शेतकरी घालतो, सगळ्यांनाच खायला लागतं. म्हणजे जसा माणूस विकसित होतो तसं निम्मे लोक जरी शेतीत असले तरी निम्मे लोक इतर गोष्टी काम करतात आणि सगळ्या समाजाची उन्नती होते. चांगले कपडे मिळतात, कोणतरी चांगली घरं बनवतं, कोणतरी चांगल्या कलाकुसरीच्या वस्तू करतं, कोणतरी करमणूक करतं, पुढे मागे रेडिओ टीव्ही सगळं तयार होतं. म्हणजे शेती म्हणजे अन्न कोणाला चुकलेलं नाही. एक वेळ तुम्ही नाटक न पाहता जगू शकाल, घर न बांधता झाडाखाली कुडकुडत राहू शकाल, पण तो अन्न न खाता कोणी जगू शकत नाही. ते सगळं शेतकरी करतो, तिथली उत्पादकता वाढवतो, सगळ्या समाजाला पोहोचतो आणि त्याच्यावरती मग बाकीचे सगळे व्यवसाय निर्माण होतात. बरोबर आहे ना? जेव्हा ब्रिटिश भारतात आले, हा आकडा लक्षात ठेवा, मी सांगतो तो. ब्रिटिशांनी भारताला गुलाम करण्याच्या आधी भारतातले निम्मे लोक शेती करत होते आणि निम्मे लोक इतर उद्योगांमध्ये होते. काय करत होते? वाहतूक व्यवसाय करत होते, कोणी सैनिक होते, कोणी राज्यकारभारात होते, कोणी नाटक करत होते, कोणी कीर्तन करत होते, या व्यवसायात होते सगळे. ब्रिटिश भारतामध्ये आले आणि बाकीचे व्यवसाय उद्योग हे मोठ्या प्रमाणात त्यांनी बंद केले किंवा बंद पाडले गेले. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की 50% लोक जे शेतीत काम करत होते आणि 50% लोक उद्योग आणि इतर सेवामध्ये होते, ते उद्योग सेवामधले निम्मे लोक आले शेतीत पडले आणि शेतीतली संख्या झाली 75%. शेती तेवढीच, उत्पादन तेवढंच. आणि आता माणसं किती आली? जिथं 50 होती तिथं 75 माणसं आली. भारतातल्या ग्रामीण भागातल्या गरिबीचं हे मूळ कारण आहे, लक्षात ठेवा. आता म्हणले ब्रिटिश आले, त्याला 200 वर्ष जाऊन गेली. आता 200 वर्षात ब्रिटिशांनी अजून धुळदाण केली. मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता ही परिस्थिती बदलायला पाहिजे. आपण औद्योगिक विकास सुरू केला, खरी गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं जनतेला समोर धरून नियोजन व्हायला पाहिजे ते झालं नाही.
काही प्रमाणात झालं, रस्ते झाले, सुधारणा झाल्या, धरणं झाली, सगळं झालं, परंतु त्याच्यामध्ये खूप कमतरता राहिल्या आणि परिणाम असा झाला की भारतामधला जी शेती आहे त्या शेतीमध्ये उत्पादकता जी आहे ती त्या जगाच्या तुलनेत वाढू शकली नाही. हे आपलं मूळ अर्थशास्त्र लक्षात घ्या. मग जर वाढत नाही तर मग सरकारने काय करायला पाहिजे? सरकार कशा करत आहे? सरकार म्हणजे कमी तिथं आम्ही ना, त्याला सरकार म्हणतात. कमी तिथं आम्ही म्हणजे सरकार. उद्या रस्त्यावरती अराजक माजलं, पोलीस काय येतात? कमी तिथे आम्ही. पूर आला, कोणी येऊ शकत नाही, कोणी कोणाला वाचवू शकत नाही. NDRF काय येतं? सरकारची जबाबदारी म्हणून येतं. भूकंप झाला, कोण पोचतं? आपण पोचतो, ठीक आहे, पण जबाबदारी कोणाची होती? काहीतरी एक व्यवस्था करावी लागते. मग इथं सरकारची व्यवस्था कुठेतरी कमी पडली आणि आज परिस्थिती अशी तयार झाली. मी फार इतिहासात नेत नाही तुम्हाला. आज परिस्थिती अशी झालेली आहे की भारतामध्ये जेवढे लोक काम करतात, कामकरी लोक ज्याला म्हणतात, कामकरी म्हणजे नोकऱ्या नव्हे, काम करतात. आता व्यापारी एक छोटासा, तो स्वतःच्या मालकीचा व्यवसाय त्याचा, पण तो कामकरी म्हणतो आम्ही त्याला. अर्थशास्त्रात त्याला काय म्हणतो आम्ही? कामकरी म्हणतो. मी प्राध्यापक आहे, शिकवतो कॉलेजमध्ये, म्हणजे कामकरी. तुम्ही शेती करता, शेत मालक आहात तुम्ही, पण तुम्ही कामकरी. काम करता म्हणून कामकरी. तुम्ही मालक आहात का मजूर आहात आम्ही विचारत नाही अर्थशास्त्रात. तो आमचा प्रश्न आहे. तुम्ही काम करता का नाही? बस झालं, आमच्या दृष्टीने तुम्ही काम करा. तर असे कामकरी जे लोक आहेत आज भारतामध्ये 100 44 कामकरी लोक शेतीत काम करतात. काम करणाऱ्यांमध्ये 44 लोक हे शेतीत काम करतात. म्हणजे शेतमजूर असतील, शेतमालक असतील, कोणी राखणदार असतील, सालदार असतील, कसे असतील ते असतील. 100 किती सांगितलं मी? 44. आता तुम्ही शिकलेली पोरं पोरी दिसता इकडं. हा आकडा जरा नीट लक्षात ठेवा, नंतर सांगा समजावं. पण राष्ट्रीय उत्पादनामध्ये एकूण देशाचं सगळं उत्पादन जर काढलं त्याला म्हणतात राष्ट्रीय उत्पादन. त्याच्यामधला शेतीचा वाटा फक्त 17% आहे. परत सांगतो मी काय सांगितलं ते. 100 लोक जर देशात काम करत असतील तर त्यातले 44 लोक शेतीत काम करतात. पण देशामध्ये जेवढं उत्पादन होतं त्याचं जर तुम्ही मूल्य काढलं रुपयामध्ये तर त्यातला शेती क्षेत्राला वाटा किती मिळतो? फक्त 17 रुपये. हे पहिलं शेतीचं अर्थशास्त्र जे गणलेलं आहे ते इथं आहे, लक्षात घ्या. हा मूळ आकडा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे शेतीमध्ये ब्रिटिश गेले तेव्हा 75 लोक काम करत होते, शेतीत 44 लोक काम करतात. वाईट गोष्ट नाही. ते उद्योगात गेले असते, सेवा क्षेत्रात गेले, कोणी व्यापारात गेले, कोणी कारखान्यात गेले नोकरीला, काय वाईट नाही. पण शेती क्षेत्राचा जो उत्पादनाचा वाटा आहे तो ब्रिटिश गेले तेव्हा 36% होता, 17% खाली आलेला आहे. का झालं असं? याचा विचार हे अर्थशास्त्र मी तुमच्या समोर आता मांडणार आहे. का आवड जाते का भाऊ? समजतंय ना? आता आपल्याला प्रश्न असा विचार करायचा आहे की अरे भाऊ, शेतीत 44 लोक काम करतात 100 आणि राष्ट्रीय उत्पादनात त्यांचा 17% वाटा का? आणि तो कसा सुधरेल हा आपल्याला विचार करायचा. आणि तो विचार का होत नाहीये आणि त्याच्या उलट का चाललेला आहे हे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय येतं सगळ्यात आता उपाय काय? तर शेतीत जे उत्पादन होतं ते उत्पादन आपण स्वतःला खाण्यासाठी फक्त करत नाही ना. असतील काय तर लोक सगळंच उत्पादन स्वतः करतात. असे कोण शेतकरी असतील असं वाटत नाही मला की सगळंच आम्ही घरात पिकवतो, घरात खातो आणि आम्हाला बाजारात जावंच लागत नाही. असं तर शक्य नाही. आज आपण उत्पादन करतो बाजारात विकण्यासाठी. हा तर घरात काहीतरी 2-4 पोती ठेवत आहे.
पण बहुतेक उत्पादन आपण विकतो. आता कापूस विकतो, काय कापूस खाणार आहे आपण का कापसाची वस्त्र करून आपण घालणार आहे अंगात? विकण्यासाठी. ते सोयाबीनचं काय करणार आहे? तेच करणार आहे, विकणार आहे. म्हणजे आपण बाजारावरती अवलंबून आहे. बरोबर आहे ना? आपला सगळा अर्थव्यवस्था शेतीची ही बाजाराशी बांधलेली आहे आणि बाजारावरती कोणाचं नियंत्रण आहे हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इथं कमी तिथे आम्ही, हे जर सरकारचं धोरण असेल म्हणजे असायलाच पाहिजे. नाही तर सरकार का म्हणायचं त्याला? मला सरकार म्हणजे व्यक्ती नाहीये. सरकार म्हणजे आपण सगळे मिळून काहीतरी एक व्यवस्था करतो, त्याला सरकार असं म्हणतात. जी गोष्ट व्यक्ती करू शकत नाही ते सगळे एकत्र येऊन एक व्यवस्था करून करू शकतो, म्हणून सरकार असतं ना. मग जी गोष्ट एक एक शेतकरी बाजारात जाऊन त्याच्याच्याने होऊ शकत नाही, शकणारच नाही, आणि तिथे जर शेतकरी भिकारी बनवला जात असेल तर तो बाजार वरती उचलायची ताकद ही कोणामध्ये आहे? फक्त सरकारमध्ये, लक्षात घ्या. आणि जर कोणी असं म्हणत असेल अशा वेळेला की सरकारने काय काय करायचं, सरकारने काय काय करायचं हा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर माझा मग प्रश्न असा आहे की तुम्ही जर साठवून ठेवलेले पैसे आम्ही घ्यायला तुमच्या घरामध्ये घुसू नये कोणी, मी काय शिकवण देत नाही तुम्हाला तशी, पण जर समजा कोणी गेले, गरज आहे मला म्हणून, तर सरकार काहीतरी करेलच ना. काय करेल सरकार? काय करेल रे पोरांनो? पोलीस पाठवेल ना. का पाठवेल? मग कोणाच्या वतीने पाठवेल? पण ज्याचे आहे त्यांनी संरक्षण करावं ना त्याचं. आम्ही जाऊन घेऊन येतो त्याच्या घरातलं, चालेल? नाही चालणार. उद्या कामगारांनी संप केला आणि सांगितलं की नाही कारखान्यात कोणी जाऊन द्यायला, काय करायचं करा. मग समोरासमोर असा प्रश्न सोडवतो का आपण? माझं शेजाऱ्याचं भांडण झालं, मी त्याच्याशी मारामारा करतो, जे मला पाहिजे ते घेऊन येतो. चालतं असं? नाही चालत. का चालत नाही? कारण जी गोष्ट जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या व्यक्तिगत अधिकारामध्ये करू शकत नाही, ते घडवून ती जर योग्य असेल, न्याय्य असेल, तर ते करण्याची जबाबदारी कोणाची असते? कोणाची असते? मोठ्यांना म्हणा, सरकारची असते. म्हणजे सरकारकडे भीक मागण्याची गोष्ट नाही. म्हणजे याचा अर्थ असा की अर्थशास्त्र हे तुमच्या व्यक्तिगत बाजारातल्या व्यवहारावरती चालेल, ठीक आहे, चालाव. पण जर व्यक्तिगत व्यवहारामध्ये जर अन्याय होत असेल, एक वरती आहे बळकट आहे, तो मला थांबून थांबून मारतोय, मांजराने उंदराला खेळवून मारावं तसं, तर मग शेतकऱ्याचं संरक्षण कोणी करायचं? आणि म्हणून शेतकरी संघटनांनी मागणी केलेली आहे की किमान हमी भाव जाहीर करा. 1981 साली, लक्षात घ्या, 1981 म्हणजे किती वर्षापूर्वी? आज 19 अधिक 25, जवळजवळ 44 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा, त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांनी शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे त्यांनी एक जाहीर केली गोष्ट, हमी भाव. बाजारात काही भाव असू दे, एवढ्या भावानी सरकार तुमचा गहू तांदूळ त्यांनी पिकं जाहीर केली, ती आम्ही सरकार स्वतः विकत घेईल. चांगली गोष्ट होती. निश्चितपणे त्याचा फायदा कोणाला झाला, पण त्यांनी गव्हासाठी केली, पंजाब मधल्या शेतकऱ्यांना झाला, हरियाणातल्या शेतकऱ्यांना झाला. पण ज्वारीसाठी केलं का हो? नाही केलं. त्यावेळेस काय सोयाबीन नव्हतं. कापसासाठी केलं का हो? केलं. पण महाराष्ट्रात आपण एक चांगली वेगळी योजना आणली त्यावेळेला, कापूस एकाधिकार योजना. पण नंतर काही सरकार आली, त्यांना वाटलं नको, व्यापाऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्याचं कशा अर्थ करा, त्यांनी रद्द केली.
म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूनी हमी भावाची योजना आली, आजही आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, सोयाबीन साठी हमी भाव जाहीर झाला ना? किती? 5,300 बरोबर ना? मिळाला का तेवढा? बाजारात कितीला विकला? 3.5, 4. का नाही गेला केंद्रावरती घालायला सोयाबीन? कारण केंद्रच नव्हती, जी होती ती चालू नव्हती, बऱ्याच अडचणी होत्या. म्हणजे हे का झालं? शेतीच्या अर्थशास्त्राला कायद्याचा आधार नाहीये, लक्षात घ्या. हमी भावाची योजना आहे, पण ती योजना आहे, कायदा नाही. या दोन गोष्टीतला फरक लक्षात घ्या. योजना कशी असते? सरकारच्या मनावरती आहे. मी समजा असं ठरवलं की विद्यार्थ्यांना, अमुक विद्यार्थ्यांना एक शिष्यवृत्ती द्यायची, एक योजना आहे. सरकार म्हणू शकते की योजना आम्ही रद्द करू शकतो, यावर्षी नाही द्यायची आम्हाला, कारण हा आमच्या नियोजनाचा भाग आहे. यावर्षी आमच्याकडे एवढेच पैसे आहेत, आम्ही एकतर हमीभाव जाहीर करणार नाही, केले तर 4 पिकांनाच करू, 2 पिकांना करणार नाही. सरकारच्या मन की खुशी दिल का राज. म्हणून शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडतं आहे. याचं कारण हे हमी भावाचं जे गणित आहे, ते गणित कायद्याने सरकारला बांधत नाही. आणि आपली ताकद काय करू शकते हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या वेळेला 73 साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता, आता त्यावेळेचे, मी तर त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो, तुमच्यापैकी बरेच लोक माझ्या वयाचे पण दिसत आहेत. 72-73चा दुष्काळ तुम्हाला आठवत असेल. आमच्या पुण्यामध्ये बीड जिल्ह्यातले, त्यावेळेचा उस्मानाबाद, त्या जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले, संभाजीनगर, इकडचे तिकडचे जे काही लोक आले, खूप मोठ्या संख्येने आले, ते त्या दुष्काळामध्ये आले. त्यावेळेला लक्षात घ्या, आपल्यापैकी अनेक लोकांनी, तुम्ही स्वतः असाल त्यात व्यक्ती म्हणून, किंवा तुमचे आई वडील असतील, ज्यांच्याकडे 10-10 एकर शेती आहे, त्यांनी रोजगार हमीच्या रोजगाराच्या रस्त्यावरची कामं केलेली आहेत दुष्काळामध्ये, मला माहिती आहे. केली आहेत ना? तुमच्या कुटुंबामध्ये त्या आठवणी असतील. पण शहरातल्या कामगार संघटना, ज्या कामगार चळवळीचा मी घटक आहे, मला अभिमान आहे त्याचा, त्या लाल बावट्याच्या चळवळीने सरकार समोर सांगितलं की तुम्ही दुष्काळामध्ये ही कामं काढताय, चांगली गोष्ट आहे, पण ही योजना वर्षभर चालली पाहिजे आणि त्याचा कायदा झाला पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून रोजगार हमीची योजना कायद्यामध्ये रूपांतरित करून घेतली आपण. आणि त्यावेळेला त्याचा खूप फायदा शेतमजुरांना झाला, अडचणीत असलेल्या गरीब शेतकऱ्यांनाही झाला, विकासाचीही कामं झाली. इतकी चांगली योजना झाली की ती राष्ट्रीय पातळीवरती गेली. महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून. परंतु काय झालं, काही लोकांना महात्मा गांधींचं नाव आवडत नाही. मी त्यांचं नाव घेत नाही, आपला चांगला वारकरी उत्सव आहे, कशा करतात नाही त्या लोकांची नावं घ्यायची. काही लोकांना महात्मा गांधींचं नाव आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांना वाटलं हे नाव बदलावं. बरं, नाव बदला, पण आतला भाग पण बदलून टाकला. योजनेमध्ये सरबत एवढं होतं, त्याच्यात लिटरभर पाणी घातलं, त्याची चव गेली. आता तो पुढचा भाग सोडून द्या. पण काय केलं आपण? कायद्यात रूपांतर केलं. म्हणून शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बदलायचं असेल तर हमी भावामध्ये कायदा झाला पाहिजे. हा सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आता तयार झालेला आहे आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल. शेतीचं अर्थशास्त्र जे गणित आहे त्याचं कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाची आयात होते बाहेर, आणि काही प्रमाणात निर्यात सुद्धा होती.
पण निर्यात कुठल्या घटकांची होतीये? द्राक्षाची होतीये, समजा संत्र्याची होतीये, बासमती तांदूळाची होतीये, या गोष्टींची निर्यात होतीये. पण हे पिकवणारे शेतकरी, त्यांची संख्या आणि त्याच्यामधला काय म्हणूया आपण भांडवल गुंतवणूक, म्हणजे मोठे शेतकरी आहेत जे निर्यात करू शकतात या गोष्टी. त्यामुळे निर्यातीचा फायदा शेतकऱ्यांना भारतातल्या होत नाही, आयातीचा मात्र फटका बसतो. काय फटका बसतो? अर्थशास्त्र का बिघडते लक्षात घ्या. अर्थशास्त्र यासाठी बिघडतंय की जो शेतीमाल बाहेरून भारतामध्ये येतोय त्याच्यावरती सरकार आयात कर लावत नाही किंवा अतिशय कमी लावतो, त्याला मुक्त रान देते. साखरेला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव मिळाला तर सरकार निर्यात बंदी करते. कांद्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव मिळाला तर सरकार सांगतं की इथल्या ग्राहकांना कांदा थोडासा महाग घ्यावा लागेल, म्हणून आम्ही निर्यात बंदी करतो. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना, और तुम्ही पण कांदा खाताच ना, कांदा महाग तर तुम्हाला पण महागच मिळणार आहे. पण तो कांदा तुम्ही थोडा महाग जरी घेतला समजा, तर तुमच्या अख्खं घर चांगलं चालायला जे 2 पैसे एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला जास्ती मिळणार आहेत ते बंद करायचे का? हा इथला भाग आहे, हा असावा लागतो. शहरातले लोक आहेत, नोकरी करतात, त्यांनी 2 कांद्याच्या पाती कमी खाल्ल्या किंवा थोड्या महाग खाल्ल्या, कोणाच्या जीवाचं काय बरं वाईट होत नाही. पण शेतकऱ्याला जर 4 वर्षात एकदा संधी मिळाली कांदा निर्यात करायची, म्हणजे एका वर्षात त्याच्या घरात थोडा सूर्याचा उजेड येणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन झापडला, अजिबात नाही यायला पाहिजे. म्हणजे निर्यातीला चुकीच्या वेळेला बंदी घालायची आणि जेव्हा शेतकरी अडचणीत आहे तेव्हा वाटेल तशी आयात होऊन द्यायची. भाव अजून पडतात. कोणी म्हणेल की भाव का पडतात? आता अर्थशास्त्र चालू मी खोलत. कारण त्यांचा माल स्वस्तात येतो. एक शेतकऱ्यांचे नेते होते, नाव घेत नाही मी त्यांचं, नाही ते आता आपल्याला. ते म्हणाले की तुमचा माल, इथला शेती माल समजा 10 रुपये किलोनी तुम्ही विकू शकता आणि परदेशातला शेतीमाल इथे येऊन जर तो 7 रुपयांनी विकला जातो तर तुम्ही काय फक्त उन्हामध्ये बसून तंबाखू खाता का शेतावरती? त्यांना कसा 7 रुपयाला परवडतो, तुम्हाला कसा 10 रुपयालाच विकावा लागतो? हा प्रश्न बिनतोड आहे, एकदम थोबाडीत मारल्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला चांगली उत्पादन करता येत नाही, तुम्हाला मौज मजा करायला पाहिजे, तुम्हाला कामं करायला नको, म्हणून तुम्हाला उत्पादनाचा खर्च तुमचा जास्ती आहे, म्हणून परदेशातला माल स्वस्तात येतो तो विकला जातो. हे दोष तुमचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. त्यांना का दोष देता, सरकारला का दोष देता, असं आपल्याला ऐकवलं गेलं. तुम्ही ऐकलं गेले मला माहित नाही, ऐकवलं गेलं. आता खरंच या प्रश्नाचा आपण तडाच लावून टाकू आणि इथंच खरं आपला दृष्टिकोन जो आहे, प्रबोधन ज्याला म्हणतात, ते नेमकं या मुद्द्यावरती व्हायला पाहिजे. आम्ही भीक मागत नाही, आम्ही आयातीपासून संरक्षण मागतो, म्हणजे भीक मागत नाही. का? कारण लक्षात घ्या, ज्या अमेरिकेमधून मोठ्या प्रमाणात हा शेतीमाल येतोय, सोयाबीन, कापूस, उद्या मका येईल, गहू येईल, तांदूळ येईल. तांदूळ अमेरिकेत येणार नाही, गहू येईल. तो तिथे स्वस्त कसा तयार होतो? लक्षात घ्या, शेतीमाल, शेतीचं उत्पादन हे निसर्गाशी निगडीत आहे आणि निसर्गाची एकमेकांशी स्पर्धा होऊ शकत नाही. अमेरिकेतल्या निसर्गाशी भारताला शेतकरी स्पर्धा करू शकत नाही आणि उलटही आहे. मग मी असं म्हणतो, असं करा, तुम्ही हापूस आंबा अमेरिकेत पिकून दाखवा, नाही पिकणार ना, कारण ते हवामान नाही आहे तसं. दुसरा मुद्दा, समान स्पर्धा होऊ द्यात ना, आमची पूर्ण स्पर्धेला तयार आहे, पण समान स्पर्धा कोणाच होती? समान ह्याच्यामध्ये स्पर्धा होती ना. तुम्ही सगळे इथं बसलेले शेतकरी आहे. भारतामध्ये सरासरी एका शेताचा आकार किती असतो माहिती आहे का तुम्हाला? आता तुम्ही गावात आहात, समजा
100 लोक वावरामध्ये, गावाच्या बाहेर जे वावर आहेत तिथं 100 लोक शेती करतात समजा. तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा किंवा तुझ्या शेताचा आकार किती. कोणी सांगेल 2 एकर, कोणी सांगेल 4 एकर, एखादा कोणतरी सांगेल समजा 10 एकर. तुम्ही जर सरासरी काढली की 4 एकरवाले किती, 2 एकरवाले किती, अमुक किती, तर तुम्हाला सरासरी किती मिळते भारतामध्ये, अख्ख्या भारतामध्ये. तर सरासरी आकार आपला 3.5 एकर येतो, म्हणजे 1.25 हेक्टर साधारण येते. आता आपण अमेरिकेत जाऊ, जिथून हा माल येतो. आता कान उघडे ठेवून आहे का. अमेरिकेमध्ये एका शेताचा सरासरी आकार 200 हेक्टर आहे. हेक्टर, एकर मध्ये सांगितला तर 469 एकर एवढा आहे. एका शेताचा सरासरी आकार, सरासरी आहे म्हणजे त्यातली अनेक शेतं 1000 एकर आकाराची पण आहेत, जिथं विमानाने कीटकनाशकं टाकली जातात. अशा शेतकऱ्याची, म्हणजे शेतकरी कसं, कंपन्या आहेत त्या मोठमोठ्या, आणि त्या कंपन्यांना तिथलं सरकार वेगवेगळ्या प्रकारची अनुदानं देते. त्यांच्यापैकी प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने जर काढलं, आता मी काही आकडेच माझ्यासमोर आहेत ते तुम्हाला इथं वाचून दाखवणार आहे. 1 मिनिट मला फक्त द्या, कारण ते आकडे चुकीचे सांगून मला दिशाभूल केली असं होता कामा नये. कारण खोटं बोल पण रेटून बोल ते दिल्लीतून चालतं, आपल्या इथं नाही तसं चालत. एक सेकंड. तर तुम्ही तर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी तिथं $1.5 लाख पेक्षा जास्ती सबसिडी, अनुदान वेगवेगळ्या स्वरूपात मिळतं. तुम्हाला काय मिळतं अनुदान? 6,000 रुपये वर्षाला, बरोबर. ते आता मिळायला लागलं. वीज दरामध्ये काही सवलत नाही, संपला विषय. आणि त्यांच्या देशातली जी अनुदान आहे ती जागतिक व्यापार केल्यानंतर, व्यापार करार आपण केला 94 साली, त्यांनी कमी करायला पाहिजे होते. त्यांनी काय केलं, अनुदानाचे पाट्या बदलल्या, नावं बदलली. त्याच्यात मी खोलात जात नाही, तो मोठा तास होईल अर्थशास्त्राचा. थोडक्यात फसवणूक केली. भरपूर अनुदान तिथले सरकार देतं आणि त्यामुळे त्यांना त्यांचा शेतीमाल मुळात एवढी राहणारच ना उत्पादकता जास्त. साधा विचार करा तुम्ही, आपल्या देशातले 44% लोक शेतीमध्ये आहेत. मी मगाशी सांगितलं, त्यांच्या देशातले 1.5% लोक फक्त शेती करतात. किती? 1.5%. 100 1.5 लोक, 2 समजा. काय तुलना करणार तुम्ही? ती समान तुलना आहे का? खोटं बोलायचं? मी कोणाला सांगते तुलना करा समान? म्हणजे आम्ही आमच्या इतिहासाची स्पर्धा करायची. आमचा हा वसाहतवादाचा किंवा अविकसितपणाचा जो वारसा आहे, जो आम्हाला जन्मजात मिळालेला आहे, ते घेऊन आम्ही आमच्या 3 एकराच्या शेतामध्ये शेती करून 469 एकराचं जे शेत आहे त्याच्यात मिळणाऱ्या उत्पादकतेशी आणि तिथे होणाऱ्या लाखो डॉलर्सच्या अनुदानाची आणि भांडवल गुंतवणुकीची मोठ्या कंपन्यांची स्पर्धा करायची. म्हणजे तुम्ही सरकार आहात का त्यांचे प्रतिनिधी आहात? हे तर एकदा मला सांगा. कोणाचं प्रतिनिधित्व करते सरकार? आणि आज हा जो भारत आणि अमेरिका यांचा जो करार झालेला आहे, त्याचं मला अजयने सांगितलं की आपल्या अनेक गावांमध्ये त्याची होळी झाली. त्या करारामध्ये तिथला जो कापूस येणार आहे त्याला 0% आयात कर आहे. कोण म्हणेल की तुमच्या देशातून 3-4 गोष्टी जाणार आहेत, त्याच्यावरती सुद्धा आयात कर कमी केलेला आहे किंवा नाहीये, बरोबर आहे.
पण त्यांच्या देशामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती अशी की तुमचा शेतीमाल जेव्हा तिथं जातो तेव्हा त्याची अतिशय कडक वेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून, कडक तपासणी होते. वेगळ्या प्रकारच्या म्हणजे काय, तुम्ही कीटकनाशक वापरता, कीटकनाशक विकणारी कंपनी त्याच्यात कुठली केमिकल्स वापरते याच्यावर तुमचं काहीही नियंत्रण नाही, सरकारचं पण नाही, आणि सरकार ते बघायलाही जात. तुमच्या पिकामध्ये, द्राक्षामध्ये, आंब्यामध्ये त्यांना त्या कीटकनाशकाचा नको असणारा एक अंश जरी सापडला तरी तुमचा इथून गेलेला माल कंटेनर इथं समुद्रात टाका, नाही तर परत घेऊन जा. आमच्या देशात तो आणायचा सुद्धा नाही. एवढंच काय तुम्हाला सांगते, कायदे एवढे कडक आहेत. तुम्ही जर इथून अमेरिकेत जात असला, कुठल्याही या पाश्चात्य देशात जात असला, तुम्ही खिशामध्ये, बॅगेमध्ये जर बिया ठेवल्या ना, बिया, साध्या बिया, खजूर आतमध्ये बिया आहेत समजा, नॉट अलाउड. बिया घेऊन जायच्या नाहीत त्यांच्या देशात कुठल्याही. त्याची तपासणी, त्यांच्या देशात चुकीचं झाड पण लागतं का मला लक्षात घ्या. इतके भयानक कायदे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो, मी परदेशामध्ये गेलो होतो, तिथं खायचे आपले चणे असतात ना, चणे फुटाणे म्हणजे, ते आपले घेतले होते, काहीतरी विमानात एवढं बसवायचं काहीतरी खायला, ते आपलं पाकिट होतं त्याच्यात. त्याने काय काय म्हणला, काय नाही म्हणलो, औद्योगिक कुठल्या वस्तू आहेत ते बघत नाही. तो म्हणला खायचे प्यायचे पदार्थ काय दाखव. म्हणलं काय नाही बाबा, हे ते फुटाणे पाहिल्यानंतर तो आज झालाय. तो म्हणला कसल्या बिया आहेत म्हणलं. पण त्याच्या दृष्टीने काय होती, ती तर भाजलेली आहे, ती येणार नाही हे आपल्याला समजते ना. त्याच्या दृष्टीने काय येते, हरभरा आहे, तो हरभऱ्याचं बीज आहे त्याच्या दृष्टीने. म्हणलं एक तर कचरापेटीत टाक, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मला लिहून दे की तू हे आणलंच कसं, कारण इथं बंदी आहे म्हणलं घालायला, आणायचंच नाही. एवढं एकच आहे का अख्खी बॅग उचकली जाते. मग ते त्याला कसं दाबून दाखवलं, खाऊन दाखवलं, तर तो म्हणला ठीक आहे, आता सोडतोय म्हणला. आता असे कायदे तिथं आहेत. तुमचा माल तिथं निर्यात करणं ही त्यांच्या स्टँडर्डला अतिशय अवघड गोष्ट असते. म्हणजे त्यांचे आयात कर तुम्ही कमी केले आणि त्यांच्यावरती तुम्ही अशी कुठची बंधनं लावू शकत नाही, कारण तुमची तपास यंत्रणा ही तर कडक नाही. आणि तुमच्या हे सगळे जे मगाशी सांगितलं तुलना करता न येण्यासारख्या या अनेक गोष्टी याच्यात झालेल्या आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांची आता पुढची मागणी आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, भीक नाहीये. तुम्ही उद्योगांची 3.5 लाख कोटी रुपयाची कर्ज गेल्या 4 वर्षामध्ये माफ केली. लक्षात घ्या, एक कायदा 2016 साली झाला. तो कायदा बँकरप्सी आणि इन्सॉल्व्हन्सी कोड या नावाने ओळखला जातो. म्हणजे दिवाळखोरी बाबतचा कायदा, थोडक्यात उद्योगांच्या दिवाळखोरी बाबतचा कायदा. म्हणजे समजा तुम्ही एक कंपनी चालवत आहे आणि त्या कंपनीला प्रचंड कर्ज झालेलं आहे. आता ती कंपनी कर्ज देऊ शकत नाही, काय कामही करू शकत नाही, त्यांची जमीन आहे, त्यांची मशिनरी आहे, कारखाना आहे, ते काहीच करू शकत नाही. पैसे नाहीत म्हणून उत्पादन करू शकत नाही. पण मशिनरी तर विकायचं जरी म्हणलं तरी विकलं जरी तरी ते क्रेडिट रस्ता काय पुरेसं पडणार नाही. म्हणजे सगळं जळमट लागून पडून राहतं. मग त्याने काय कायदा केला, हे असं पडून राहणं बरोबर नाही. काहीतरी जर निकाल लावून टाका, मेलंय का मड जाळून टाक, त्याची हाडं घ्या. काय नसेल तर त्याला शॉक देऊन जिवंत करा. काय नसेल तर हाताला गँग्रीन झाले का हात कापान ते चालायला लावून द्या. काहीतरी त्याचा सोक्ष लावा. कल्पना चांगली आहे. पण हे करताना आमचे उद्योगपती प्रामाणिक आहेत का? आमच्या उद्योगपतींनी काय केलं, बँकांकडनं कर्ज घेतली. एकेका उद्योगाची कर्ज काही 1000 कोटी रुपयामध्ये आहे. 1000 कोटी म्हणजे अख्ख्या बीड आणि तुमच्या मराठवाड्याचं जेवढं शेतीचं कर्ज असेल ना, तेवढी एकेका उद्योगपतीला दिलेली कर्ज आहेत. ती त्यांनी काय केली, ते पैसे
हे सायफन आउट केले, म्हणजे दुसऱ्याच मार्ग धंद्याला लावले, बनावट बिलं करून पैसे बाहेर काढायचे. ही कंपनी आजारी झाली. आजारी झाल्यानंतर हातवर कंपनीकडे पैसा नाही. आणि लक्षात घ्या, कंपनीकडे पैसा नाही आणि शेतकऱ्याकडे पैसा नाही, दोन गोष्टीत फरक आहे. कॉमर्स शेतकरी कोणी पोरं आहे का तुम्ही? कॉमर्स शिकणारी आहे का कोणी? एक पण नाही. हा काय सांगताय? बीकॉम शिकणारे कोणी नाही आहे का कोणी? बीकॉम झालेले हे पोरांनो हातवरती करा. काय मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, काळजी करू नका. आहे ना? कोणतरी आहे तिथं हातवरती करत नाही. बाबांनो असं असतं, कंपनी जर काढली तुम्ही, कंपनी लिमिटेड कंपनीला जर कर्ज झालं 1000 रुपयाचं आणि कंपनीकडे मालमत्ता 100 रुपयाचीच आहे, तर कंपनी बुडती, मालकाला काहीही होत नाही. काहीही होत नाही. मी माझ्या बंगल्यामध्ये शांतपणे चहा पीत कंपनीचं जहाज असं बुडताना बघू शकतो. बुडलं का म्हणून विचारू शकतो. नंतर एक सिगरेट उडून दुसरा चहा पिऊ शकतो. मला काही होत नाही. कारण कंपनी या व्यवस्थेचं तत्वच असं आहे की लिमिटेड लायबिलिटी, मर्यादित जबाबदारी. मी जेवढे शेअर घेतले त्याचे मी पैसे दिले, विषय खतम. मग कंपनीची मॅनेजमेंट जरी मी करत असलो, 100% जरी मी करत असलो, तरी माझी कर्ज देण्याची वैयक्तिक जबाबदारी नाही. तुमचं काय? तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही व्यक्ती आहात. लय झालं तर तुम्ही पार्टनरशिप मध्ये शेती केली, समजा करा तुम्ही 100, तरी तुम्ही व्यक्तीच राहता, कंपनी होत नाही. जोपर्यंत तुम्ही लिमिटेड कंपनी अशी काढत नाही तोपर्यंत काढा कर्ज. 10,000 रुपये कर्ज काढलं ते नाही फेडलं तर मी तुमच्या दारामध्ये हुक लावून तुमचा ट्रॅक्टर पासून मला पाहिजे ती वस्तू खेचून घेऊन जाऊ शकेल. पण कंपनीने 70,000 कोटीचं कर्ज जरी बुडवलं तरी त्याला काहीही होत नाही. यामुळे हे हजारो कोटी, लाखो कोटी रुपये बँकांचे बुडले. आणि या बँका जर आमच्या शेतकऱ्याला सांगणार असतील किती कर्जमाफीची किती रक्कम होणार आहे, मागच्या वर्षी केली होती ती 32,000 कोटी रुपयाची झाली होती. 50,000 कोटीपेक्षा जास्त जात नाही ती. आणि तुम्ही एकेका उद्योगपतीची, हा अनिल अंबानी आता सरकारचं त्याचं फाटलं म्हणून त्याच्यावरती त्यांनी छापा घातला. काय वाकडं झालं मला माहित नाही. त्याला सरकारने 289 एकर जमीन राफेल विमानाचे पार्ट बनवण्यासाठी दिली. त्यांनी आतापर्यंत, आणि ती देण्याच्या आधी 15 दिवस त्यांनी कंपनी स्थापन केली, फक्त 15 दिवस. आणि त्याला लगेच 2,000 कोटीचं कर्ज पडलं. आणि नंतर ते त्यांनी बुडवलं आणि आता त्याच्यावरती कारवाई सुरू केली. लक्षात घ्या, आता अशा परिस्थितीला आमचा शेतकरी, त्याला कर्ज काय दराने मिळतं, किती प्रमाणात, आता ते काय दाखवतं. अजून एक पुढचं अर्थशास्त्र कुठं गणलंय ते दाखवतात की शेतीसाठी जे बँका कर्ज देतात त्याच्यामध्ये इतके लाख कोटी रुपये शेतीसाठी कर्ज दिले जातात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रातली शेतीसाठी दिली जाणारी जी कर्ज आहेत ती सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यात दिलेली आहेत माहितीये का तुम्हाला? 3 चान्स देतो तुम्हाला, सांगा. कोल्हापूर नाही, वाटतं ना कोल्हापूर जरा श्रीमंत शेतकऱ्याचा भाग आहे, नाही. सातारा नाही, इकडे नागपूर अमरावती नाही, मराठवाड्यात तर प्रश्नच येत नाही. मुंबईमध्ये दिलेली आहे. मुंबईमध्ये शेती दिसत नाही तुम्हाला कुठं? मला दिसते हो, समुद्रावर शेती चालली, बीचवरती शेती चालली. का? कारण शेती कर्ज याची व्याख्याच बदललेली आहे. शेती कर्ज म्हणजे शेतीमालावरती प्रक्रिया करणारा जो कारखाना आहे त्याला दिलेलं कर्ज आहे, शेती कर्ज आहे. आणि ते 200-200 कोटी रुपयापर्यंत सुद्धा असू शकतं.
म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं हे जर करायचं नसेल तर हे काय करणार, शेती कर्जाची व्याख्या बोलून आम्हाला शेतकऱ्यांना बघा, मागचं सरकार 100 रुपये शेतीसाठी कर्ज देत होतं, आता आम्ही 1000 रुपये द्यायला लागलो. आणि तुम्ही व्याख्याच बदलली. लघुउद्योगांना आम्ही कर्ज देतो, लघुउद्योगाची व्याख्याच बदलली. तेव्हा हे जर थोडक्यात म्हणजे ही जी मागणी आहे, हा जो चुकीच्या पद्धतीने केलेले करार आहेत, शेतकऱ्याला संरक्षण पाहिजे. ते आता क्लायमेट चेंज आलेला आहे, हवामान बदल, सगळ्यात त्याचा फटका कोणाला बसतो, निसर्गाला. तुम्ही वाटेल तसं त्याला धुळदाण केली पाहिजे. तुम्ही किती केली होती ग्रामीण भागातल्या लोकांनी, त्यातल्या त्यात लोक हवा खायला आम्ही शहरातल्या ग्रामीण भागातच येतो ना, म्हणजे त्यातल्या त्यात शहरापेक्षा बरं काय असेल तरी इथंच आहे हवा, शुद्ध हवा. तुम्ही ती आमच्यासाठी शुद्ध ठेवलेली आहे, आम्हाला यावं इथं जरा बरं वाटावं म्हणून, आहे ना. म्हणजे इथे प्रदूषण तुम्ही केलेलं नाही, पण प्रदूषण ज्यांनी केलं, समाजातल्या वरिष्ठ वर्गाने, श्रीमंत वर्गाने किंवा श्रीमंत देशांनी, त्याच्यामुळे हवामानाचा स्तर कुठला बदलला, 200 किलोमीटर वरचा. कारण निसर्ग श्रीमंत गरीब काही जाणत नाही ना, निसर्ग आहे. मग हवामान बदल झाला. 365 दिवसापैकी 331 दिवस ऍबनॉर्मल हवामान होतं 2023 आणि 24 मध्ये. लक्षात घ्या, मी सांगतोय तो आकडा भारतामध्ये 331 दिवस हवामान हे नेहमीच्या जे भारताचा जी परंपरा आणि पद्धत आतापर्यंतच्या हवामानाची जी वर्ष आहे, प्रत्येक वर्षी दिवस वाढत चाललेले आहेत ऍबनॉर्मॅलिटीचे. चक्रीवादळ किती येत आहे, तुमच्या इथे ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, शेतामध्ये माणसं पोहताना आम्ही बघतोय, शेतामध्ये माणसं चिखलामध्ये बुडून रडताना बघतोय आम्ही. हे कोणामुळे झालेलं आहे, निसर्गाची. आणि निसर्गाची नाहीये. आणि निसर्गाची जर अवकृपा असेल तर त्याचा भार हा केवळ आम्ही मातीत आहे म्हणून आम्ही आलो फर्दर मातीत घालणार का. म्हणजे गंमत कशी आहे बघा, निसर्गाचा उपकार म्हणून जर पीक चांगलं आलं तर आम्हाला स्वस्त माल पाहिजे. पण शेतकऱ्यांनी काय केलं, निसर्गाचा उपकार म्हणून भाव चांगला आला, पीक चांगलं आलं, मग त्यावेळेला मला स्वस्त माल पाहिजे, पण पडणारच ना बाजार. पण जर निसर्गाची अवकृपा झाली म्हणून जर इथं पाऊस आणि दुष्काळ पडायला लागले तर ते तुमचं तुम्ही बघा. आम्ही काय करणार होतं, आम्ही काय तुमच्या शेतातून पाऊस पाडणार आहे, संपला विषय. मग हे हवामान बदल जे आहेत त्याच्यासाठीच भरपाई, त्याच्यामुळे जो शेतकरी मरतोय, दुष्काळ असेल, अवकाळी पाऊस असेल, अतिवृष्टी असेल, किंवा लातूरला तुमच्या रेल्वेने पाणी न्यायची वेळ येते. आजच मी सकाळी येत होतो, तो म्हणला, तो जो ड्रायव्हर होता तो म्हणला आता पाण्याची परिस्थिती बरी आहे. म्हणलं 8 दिवसांनी एकदा पाणी येतं. 8 दिवसांनी एकदा पाणी येतं, बरी परिस्थिती आहे पुण्यामध्ये. तर एक संध्याकाळ जर कॉर्पोरेशनचा नळ चालला नाही तर त्याची वृत्तपत्रात चर्चा होते की आज संध्याकाळी पाणी नाही. कारण पुण्याला 24 तास पाणी आहे, 12 महिने 24 तास कधी न ठरव तर कॉर्पोरेशनचं पाणी वाहत आहे. हे पुणे जिल्ह्याची परिस्थिती आहे, निसर्गामध्ये तशी आहे म्हणून आहे. हे पुणे जिल्ह्याचं काय त्याच्यात फार कर्तृत्व आहे असं नाही, परंतु निसर्गामुळे आहे. निसर्ग आम्ही नाही तयार केला ना. आता तुमचा निसर्ग तुम्ही नाही तयार केला, त्याची अवकृपा झाली तर त्याचा भास सरकारने म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्या समाजाने, सगळ्या महाराष्ट्राने, सगळ्या देशाने सोचला पाहिजे. म्हणजे तुम्हाला योग्य वेळेला शेतकरी आठवतो ना, इतर वेळेला तुम्हाला शेतकऱ्याची चिंता नाही, चालणार नाही. तेव्हा मित्रांनो, निष्कर्ष हा आहे की आम्हाला भीक नको आहे. आम्ही या देशाचे सन्माननीय नागरिक आहोत, आम्हाला न्याय हवा आहे. आणि तुम्ही काहीच करू नका, अन्याय करणारी फक्त धोरणं बाजूला करा, बाकी आमचा न्याय आम्हाला आपोआप मिळेल.
सोयीच्या वेळेला बाजार आणि इतर वेळेला सोयीच्या वेळेला बाजाराच्या प्रमाणे आणि इतर वेळेला आमचा हुकमाचा एकटा. मग आम्ही म्हणत असतो ही धोरणं आपल्याला कुठेतरी थांबवावी लागतील आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, शेतकरी आणि इतर सर्व जे घटक आहेत त्यात कामगार पण आहेत. तुमची मुलं काय कंत्राटी कामगार म्हणून काम करतात तिथं. 44% लोक जे शेतीमध्ये आहेत ना ते शेतीत आहेत असं नाही, शेतीतून बाहेर पडता येत नाही म्हणून कोंडलेले लोक आहेत असं नाही समजतो. तो कोणालाही हौसेने शेत करण्याची हौस आलेली नाही सध्याच्या परिस्थितीत. हे वास्तव आहे, शेतीचं अर्थशास्त्र हे आहे. हे बदलायचं असेल तर आपल्याला कुठेतरी एकजूट केली पाहिजे आणि आम्हीही काहीतरी अडवू शकतो हे दाखवलं पाहिजे. ही जोपर्यंत आपली किंमत आपण दाखवून देत नाही की तुम्ही आम्हाला गृहीत धरू शकत नाही, ह्या देशाचं धोरण हे 44% लोकांना कचऱ्यात किंवा त्यातल्या 40% लोकांना बाजूला करून ठरवलं जाऊ शकत नाही. हा निर्धार कुठेतरी आपल्या बोलण्यातून, आपल्या व्यवहारातून, चळवळीतून, एकजुटीतून दिसला पाहिजे, अहिंसकपणे दिसला पाहिजे. आपल्या संत परंपरेला अनुसरून शांततेच्या मार्गाने तो व्यक्त झाला पाहिजे, परंतु तेवढ्याच निर्धाराने तो सतत जमिनीमध्ये ठाण मांडून पण दिसला पाहिजे, बसला पाहिजे, अशी मी अपेक्षा करतो. पीक विम्याची योजना कोणाच्या विम्याची योजना होती? ती विमा कंपन्यांची योजना झाली. तुम्हाला माहिती असेल का झाली? कारण अटीच अशा ठरवल्या. तेव्हा आपण या माझ्या माहितीचा किंवा या जे काही मी 2 शब्द तुमच्याशी बोललो ते तुम्ही सन्मानपूर्वक ऐकलेत आणि मला इथं बोलण्याची तुकाराम महाराजांच्या प्रतिमेसमोर संत परंपरेच्या एका मोठ्या ज्ञानी माणसासमोर उभं राहून ही बोलण्याची संधी तुम्ही मला दिलीत याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. ही पात्रता माझ्यात नसताना सुद्धा तुम्ही ती दिलीत याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.